वास्ते चल रे राही चल, चल रे राही चल। साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल, चल रे राही चल। मुक्ति की मंजिल मिले आत्मा की सरसिज चले, चल रे राही चल, चल रे राही चल। साधना के रास्ते आत्मा के वास्ते चल रे राही चल, चल रे राही चल। मुक्ति की मंजिल मिले शांति की सरसिज खिले, चल रे राही चल, चल रे राही चल। मोक्ष मार्गावरती चालायचं आहे। मोक्ष मार्गावरती आपले पाऊल पुढे चालायला पाहिजे। मराठी पाऊल पडते पुढे, तसंच मुमुक्षाचे पाऊल पडते पुढे। मोक्ष मार्गावरती चालायचं आहे। शरीराचा मोह करायचा नाही। शरीर नाशवान आहे, ते कुळ कायदा लावायला बघा लागले, त्याला सोडायचं आहे, घर खाली करायचं आहे। हे शरीर रूपी वस्त्र जीर्ण झाले, शीर्ण झाले, नवीन शरीर धारण करायचं आहे। देवगतीतलं दिव्य शरीर धारण करायचं आहे। देवगतीमध्ये गेल्यानंतर दिव्य शरीराबरोबर 8 प्रकारच्या रुद्धीच्या प्राप्ती होतात। 8 प्रकारच्या रुद्धी प्राप्त होतात। अनिमा, महिमा, लगिमा आदी 8 प्रकारची गुण प्राप्त होतात। अष्टांगिक महापर्व चालू आहे। आज चतुर्दशी आहे। स्वर्गामध्ये गेल्यानंतर अकृत्रिम चैतालयामध्ये 500 तनुष्य रत्नमयी प्रतिमा आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे। नंदीश्वर द्वीपामध्ये जाऊन अभिषेक करायचा आहे। शरीराचा मोह करू नका। शरीराचा मोह करू नका। अष्टम वसुधांना प्राप्त करण्यासाठी हातामध्ये 8 द्रव्य घेऊन सिद्ध भगवंतांची पूजा करण्याची वेळ आलेली आहे। मी अनंत शक्तीचा स्वामी आहे। शरीराचा मोह मला नाही। शरीर पिंजऱ्यामध्ये आत्मरूपी पक्षी अडकून पडलेला आहे। शरीराला सजवण्यामध्ये जीवनभर व्यर्थ खर्च केला। आता आपल्या आत्म्याला आपल्याच गुणांनी सजवायची वेळ आलेली आहे। शरीर रूपी पिंजऱ्यामध्ये आत्मारूपी पक्षी अडकला आहे। पिंजरा भले सोन्याचा असो, चांदीचा असतो, रत्नाच्या कटोरीमध्ये खीर खायला मिळो, परंतु पक्षी त्या ठिकाणी आनंदी असत नाही, कारण तो उंच आकाशामध्ये उडी भरारी मारू शकत नाही। आपण देखील या शरीराच्या पिंजऱ्यामध्ये अडकून पडलेलो आहे। शरीराच्या पिंजऱ्यामध्ये कोणती प्रसन्नता नाही, कोणता आनंद नाही, कोणतं सुख नाही। या पिंजऱ्याला तोडून, अर्थात मिथ्यात्व, अज्ञान, अविरती, कषाय या विवाह भावांना तोडून उंच आकाशामध्ये म्हणजे सिद्धावस्थामध्ये पोहोचायचं आहे। सिद्धशिलेच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे। स्वर्गामध्ये जाऊन सिद्ध भगवंतांचा अभिषेक करायचा आहे। मी ज्ञानानंद स्वरूपी आहे। मी ज्ञानानंद स्वरूपी आहे। मी ज्ञानानंद स्वरूपी आहे। मी ज्ञान दर्शनमय आहे। ज्ञान दर्शन माझा स्वभाव आहे।
कोणत्याही परवस्तूचा राग करायचा नाही. राग कर्मबंधाला कारण आहे. वैराग्य कर्म निर्जरेला कारण आहे. म्हणून वैराग्याच्या रथामध्ये बसायचंय, चारित्र्याच्या रथामध्ये आरूढ व्हायचंय आणि आपला प्रवास संसारातून मुक्तीकडे चालू ठेवायचा आहे. हे शरीर नाशवान आहे, शरीर आपलं नाही. अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध परम साधुभ्यो नमः. 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 अप्पा सो परमप्पा, माझा आत्माच परमात्मा आहे. आचार्य सांगतात बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा ही माझीच रूपे आहेत. अनादी कालापासून मिथ्यात्वाचं, अज्ञानाचं सेवन करून मी बहिरात्मा झालो. ह्या मनुष्य पर्यायाला प्राप्त करून जीवनभर सम्यक्त्वाची आराधना केली. जिने दीक्षा धारण केली, मी अंतरात्मा झालो. आता मला परमात्मा व्हायचं आहे. परमात्मा पदाची प्राप्ती करायची असेल तर बहिरात्मपणेचा त्याग करायला हवा. बहिरात्मपणेचा त्याग करायला हवा. शरीरात ममत्व ठेवलं तर आम्ही बहिरात्मा होतो. शरीराचं ममत्व ठेवू नका. शरीर नाशवान आहे. अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध, अर्यंत सिद्ध याचं चिंतन करा.